कालचाच प्रॉब्लेम पुन्हा एकदा रिपीट करूया. म्हणजे पोटेन्शियल ऑफ द कॉन्सेंट्रिक स्पियर्स हे तुम्हाला व्यवस्थित फाइंड आउट करता आलं पाहिजे. हे तुम्हीच जरा सांगायचा प्रयत्न करा. सपोज देर आर 3 concentric spheres like this. There are 3 concentric sphere. पहिल्या स्पियरची रेडियस आहे A, दुसऱ्या स्पियरची रेडियस आहे B आणि तिसऱ्या स्पियरची रेडियस आहे C. पहिल्या स्पियरवर चार्ज आहे Q1, दुसऱ्या स्पियरवर चार्ज आहे Q2 आणि तिसऱ्या स्पियरवर चार्ज आहे Q3. तर व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ द स्पियर 1, पोटेन्शियल ऑफ द स्पियर 2 अँड पोटेन्शियल ऑफ द स्पियर 3 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो पोटेन्शियल ऑफ स्पियर 1 म्हणजे काय येणार आहे? पोटेन्शियल ड्यू टू Q1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q2 प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q3. आता मला सांगा, फर्स्ट स्पियर वर ड्यू टू Q1 पोटेन्शियल किती क्रिएट होणार सांगा? बोला लवकर. Q1 by A. करेक्ट. Q2 चार्ज मुळे Q1 वर किती पोटेन्शियल प्रोड्यूस होणार? Q2 by B. Q2 by B. कारण B च्या सरफेसवर जेवढा असणार तेवढंच सगळीकडे आतमध्ये असणार आहे. आणि Q3 च्या देखील काय आहे? स्पियर 1 जो आहे तो आतमध्ये आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल किती येणार? Q3 by C. C, correct. So this is potential on sphere 1. Then potential on sphere 2. काय येणार आहे? तर पहिलं ड्यू टू पोटेन्शियल ड्यू टू Q1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q2 प्लस पोटेन्शियल ड्यू टू Q3. पोटेन्शियल ड्यू टू Q1 काय येणार बघा? Q1 by B. हा, कारण Q1 पासून सेकंड स्पियर वरचं पोटेन्शियल काढायला लागलोय. हा B डिस्टन्सला आहे ना, त्याच्यामुळे Q1 by B घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर Q2 पासून Q2 by B. हा, आणि 3 च्या आतमध्ये Q3 by C. करेक्ट. आणि पोटेन्शियल ड्यू टू स्पियर 3, पोटेन्शियल ऑन स्पियर 3 that is potential due to Q1 plus potential due to Q2 plus potential due to Q3. potential due to Q1 काय येणार सांगा? Q1 by C. प्लस Q2 by C. कारण Q2 पासून पण तो C डिस्टन्सला आहे आणि Q3 by C. येणार आहे. ओके, हे झालं Q1, Q2, Q3 च्या स्वरूपात. तसं सरफेसच्या डेन्सिटीच्या स्वरूपात पण बघूया. वन्स अगेन पहिल्याची रेडियस आहे A, दुसऱ्याची रेडियस आहे B आणि तिसऱ्याची रेडियस आहे C. पहिल्यावर सरफेसच्या डेन्सिटी आहे सिग्मा A, दुसऱ्यावर आहे सिग्मा B आणि तिसऱ्यावर आहे सिग्मा C. ठीक आहे.
आता सिग्माच्या स्वरूपात फॉर्म्युला काय आहे सांगितलं आठवतं ना, पोटेन्शियल इनसाइड चा फॉर्म्युला काय असतो सिग्माच्या स्वरूपात? सिग्मा आर बाय इप्सिलॉन नॉट. सिग्मा आर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. आणि पोटेन्शियल ऑन सरफेस किंवा आउटसाइड त्याचा पण फॉर्म्युला माहिती पाहिजे. सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट आर. Okay, so this is the formula in terms of sigma. आता पोटेन्शियल ऑन 1 काढायचं आहे. पोटेन्शियल ऑन स्फियर 1. ओके, इट इज ड्यू टू फी सिग्मा ए फी सिग्मा बी प्लस फी सिग्मा सी. आता सिग्मा ए का आहे? ए च्या सरफेसवरच आहे ना, त्याच्यामुळे सरफेसचा फॉर्म्युला वापरावा लागेल. सिग्मा आर स्क्वेअर अपॉन त्याची रेडियस किती? सॉरी, काय येणार? सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. बरोबर आहे ना? सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. इनसाइडला जेवढं असतं तेवढंच सरफेसला असतं. सॉरी, इथं लिहायला चुकलं. जेवढं इनसाइडला असतं तेवढंच सरफेसला असतं ना, हे आउटसाइडला. आणि सरफेस किंवा इनसाइडला तोच फॉर्म्युला असतो, सिग्मा ए बाय एप्सिलॉन नॉट. त्याच्यानंतर सिग्मा बी मुळे ए वर क्रिएट होणार. आता सिग्मा बी च्या आतच आहे ना, त्याच्यामुळे काय होणार आहे? सिग्मा बी च्या सरफेसला काय असणार आहे? सिग्मा बी बाय इप्सिलॉन नॉट. सिग्मा ए इंटू ए, सिग्मा बी इंटू बी डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. किंवा इथं सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3 म्हणूया, कारण हे कन्फ्युजन होणार नाही. तर सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3. So potential due to sigma 1 plus potential due to sigma 2 plus potential due to sigma 3. Potential due to sigma 1 काय येणार आहे? सिग्मा 1 ए बाय इप्सिलॉन नॉट. हा, तसं 2 च्या आतमध्ये आहे तो, त्याच्यामुळे सिग्मा 2 इंटू बी डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. आणि 3 च्या देखील तो आतच आहे, सिग्मा 3 सी डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. तसं पोटेन्शियल फी 2, पोटेन्शियल ऑन सरफेस फी 2. So due to sigma 1, due to sigma 2, due to sigma 3. सिग्मा 1 मुळे, सिग्मा 1 च्या बाहेर आहे ना तो, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरावा लागेल. सिग्मा बी स्क्वेअर डिवाइड इप्सिलॉन नॉट बी. आउटसाइडला आहे ना, सिग्मा 1 ए स्क्वेअर येणार, ते बी स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट बी. स्मॉल आर हे डिस्टन्स आहे आणि कॅपिटल आर म्हणजे सिग्मा ज्याच्यावर आहे त्याचीच रेडियस, लक्षात घ्या. प्लस सिग्मा 2 मुळे त्याच्यावरच सरफेसवर हा सेकंड आहे, लक्षात घ्या, सेकंड वर बी बाय एप्सिलॉन नॉट. आणि सिग्मा 3 च्या 2 हा स्पेअर आतमध्ये आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे? सिग्मा 3 सी बाय इप्सिलॉन. आणि आता पोटेन्शियल ऑन स्फियर 3. ओके, इट इज ड्यू टू सिग्मा 1 ड्यू टू सिग्मा 2 प्लस ड्यू टू सिग्मा 3. ड्यू टू सिग्मा 1 काय येणार? सिग्मा 1 च्या बाहेर आहे ना तो, सो सिग्मा 1 ए स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट सी. सिग्मा 2 बी
B square by epsilon naught C. तीच येणार आहे. आणि सिग्मा 3 C स्क्वेअर C by एप्सिलॉन नॉट C. सिग्मा 3 C डिवायडेड बाय एप्सिलॉन लिहिलं किंवा सिग्मा 3 C स्क्वेअर बाय एप्सिलॉन नॉट C लिहिलं तरी सेमच येणार ना ते. किंवा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवू शकताय सिग्माच्या स्वरूपात, हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पोटेन्शियल इनसाइड असू दे, सरफेसला असू दे, नाहीतर आउटसाइड असू दे. फॉर्म्युला काय? सिग्मा इंटू त्या स्पियरची रेडियसचा स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू डिस्टन्स. सिग्मा इंटू त्या स्पियरची रेडियस स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू डिस्टन्स. मग सरफेसवर देखील काय होणार आहे? सिग्मा इंटू त्या स्पियरची रेडियस स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू त्या स्पियरची रेडियस सरफेसवर. आणि इनसाइडला पण तेवढंच. हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. याच्यानंतर नेक्स्ट suppose there are two spheres, two concentric spheres. आणि याच्यामध्ये काय केलंय? आउटसाइड स्पियर it is connected to earth आहे and inside sphere is given charge q1. आता आतल्या स्पियरला q1 चार्ज दिला आणि आउटसाइड स्पियर अर्थला कनेक्ट केला. आता अर्थला कनेक्ट करणार म्हणजे काय? त्याच्या बाहेरच्या सरफेसवर जो काही चार्ज असणार आहे तो अर्थला निघून जाणार आहे. तर आतल्या साईडला म्हणजे आउटर स्पियरच्या आतल्या साईडला किती चार्ज असेल असा क्वेश्चन आहे. ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता ज्यावेळी अर्थचं पोटेन्शियल काय असतं? 0 असतं. अर्थचं पोटेन्शियल 0 व्होल्ट असतं. त्याच्यामुळे अर्थला कनेक्ट केलेला कुठलाही सरफेस जो आहे त्याचं पोटेन्शियल देखील काय असायला पाहिजे? 0च असायला पाहिजे. 0. मग आता काय करूया? आउटर स्पियरचं पोटेन्शियलचा फॉर्म्युला काढूया आणि दॅट इज इक्वल टू 0 करूया. ओके, त्याच्यासाठी आपण अज्युम करूया की आतल्या स्पियरला q1 चार्ज दिल्यामुळं आउटर स्पियरच्या आत साईडला सपोज काय होतोय? q2 चार्ज इंड्यूस होतोय. आतल्या स्पियरला काय केलेलं आहे? q1 चार्ज दिला आणि त्यावेळी हा जो आउटर स्पियर अर्थला कनेक्टेड आहे त्याच्या आतल्या साईडला सपोज q2 चार्ज असेल. ठीक आहे. आता या आउटर स्पियरचं पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय येणार बघा? ड्यू टू q1 ड्यू टू q2. सो पोटेन्शियल इज इक्वल टू पोटेन्शियल ड्यू टू q1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू q2. पोटेन्शियल ड्यू टू q1 काय येणार बघा? k q1 पासून किती डिस्टन्सला? याची रेडियस सपोज स्मॉल r आहे आणि याची रेडियस काय आहे? कॅपिटल R आहे. q1 च्या सेंटर पासून कॅपिटल R डिस्टन्सला आहे ना तो. सो हे काय काढायला लागलोय आपण? पोटेन्शियल ऑफ आउटर स्पियर काढायला लागलोय. q1 मुळे q1 च्या बाहेर आहे तो. सो k q1 बाय कॅपिटल R प्लस k सेकंड स्पियर वर चार्ज किती आहे? q2 आहे ना. k q2 बाय त्याची रेडियस कॅपिटल R आणि हे पोटेन्शियल काय झालं पाहिजे? 0 बिकॉज इट इज कनेक्टेड टू द अर्थ. आणि त्याच्यामुळं k q2 बाय कॅपिटल R इज इक्वल टू मायनस k q1 बाय कॅपिटल R. k बाय r कॅन्सल होईल आणि q2 इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस q1. q2 इज इक्वल टू मायनस q1. लक्षात येत आहे? या पद्धतीने आपण काढलेलं म्हणजे ह्या अगोदर देखील आपण कन्सेप्ट बघितलेले आहे. असे दोन कॉन्सेंट्रिक स्पियर असतील, आतल्या स्पियरला 5 कुलम चार्ज दिला तर याच्या आतल्या साईडला काय होतो? -5 कुलम इंड्यूस होतो आणि बाहेरच्या साईडला काय होतो? +5 कुलम चार्ज इंड्यूस होतो. बरोबर आहे ना? हे आपण बघितले की. आणि मग बाहेरची साईड अर्थला कनेक्ट केली
तर हा 5 कुलम चार्ज अर्थला निघून जातो आणि आतल्या साईडला किती राहणार, फक्त -5 कुलम चार्ज राहणार आहे. लक्षात येते, म्हणजे आतल्या स्पिअरला जेवढा चार्ज दिलेला असतो तेवढाच मायनस चार्ज आउटर स्पिअरच्या इनसाइडला स्टोअर होतो. आणि त्याचं पोटेन्शियल किती असतं, मात्र आउटर स्पिअरचं पोटेन्शियल 0 असणार आहे, बिकॉज इट इज कनेक्टेड टू अर्थ. हे कसं प्रूव्ह केलं लक्षात आलं का बघा. पोटेन्शियल ऑफ द आउटर स्पिअर फक्त काढूया, इनर स्पिअर काय काढायचा संबंध नाही, कारण आउटर स्पिअरच फक्त काय केलेलं आहे, अर्थ कनेक्टेड आहे. सो पोटेन्शियल ऑफ द आउटर स्पिअर म्हणजे फी Q1 प्लस काय येणार आहे, फी Q2 येणार. Q1 मुळे प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल काय येणार, के Q1 डिवायडेड बाय Q1 पासूनचा डिस्टन्स किती येणार आहे, Q1 पासून तो कॅपिटल R डिस्टन्सला आहे, प्लस Q1 च्या सेंटर पासून कॅपिटल R डिस्टन्स आहे, कारण डिस्टन्स आपण फ्रॉम सेंटरच मेजर करतोय ना. आणि Q2 आतल्या साईडला सपोज चार्ज Q2 आहे, तर Q2 मुळे आउटर स्पिअर वर पोटेन्शियल किती क्रिएट होणार आहे, के Q2 बाय Rच, कारण त्याच्या तो सरफेसवरच आहे. आणि अर्थला कनेक्टेड असल्यामुळे हे पोटेन्शियल काय व्हायला पाहिजे, आउटर स्पिअरचं 0 व्हायला पाहिजे. सो 0 इज इक्वल टू के Q1 बाय R प्लस के Q2 बाय R. अँड देअरफॉर हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, Q2 इज इक्वल टू मायनस Q1. लक्षात आलं का. सपोज हे दोन स्पिअर आहेत, डायरेक्ट आता विचारतो मी, आतल्या स्पिअरला -10 कुलम चार्ज दिला, बाहेरचा स्पिअर अर्थला कनेक्टेड आहे, तर बाहेरच्या स्पिअरला चार्ज किती मिळणार सांगा बघूया. बाहेरच्या साईडला 0 कुलमच असणार आणि आतल्या साईडला किती, 10 कुलम प्लस 10 कुलम. आता थोडस उलट बघूया. आतल्या स्पिअरची रेडियस आहे स्मॉल r, बाहेरच्या स्पिअरची रेडियस आहे कॅपिटल R, and inside sphere is now connected to the earth. ओके, आणि बाहेरच्या स्पिअरला चार्ज काय दिलेला आहे, Q चार्ज दिला. बाहेरच्या स्पिअरला आता Q चार्ज दिला, तर आतल्या स्पिअरवर किती चार्ज इंड्यूस होणार, इंड्यूस झालेला चार्ज सपोज Q डॅश असेल, तर Q डॅश किती असेल ते फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं, कोण सांगेल. आतल्या स्पिअरवर Q1 डॅश चार्ज येणार आहे, तर तो Q1 डॅश किती असेल, कसं काढायचं. अरे आतल्या स्पिअरच्या पोटेन्शियलचा फॉर्म्युला काढा की, दॅट इज इक्वल टू 0 करायचं. सो पोटेन्शियल ऑफ इनर स्पियर that is phi is equal to potential due to Q dash plus potential due to Q. आता potential due to Q dash किती येणार सांगा, K Q dash divided by small r plus potential due to Q किती येणार आहे, K Q divided by capital R. ओके, कारण आतल्या स्पिअरला बाहेरच्या स्पिअर मुळे के Q बाय R तयार होणार, आणि दिस शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, 0 झाला पाहिजे. म्हणजे के Q डॅश बाय R इज इक्वल टू मायनस के Q बाय R येणार. के कॅन्सल होईल आणि Q डॅश इज इक्वल टू, आता मात्र फॉर्म्युला येतो मायनस ऑफ स्मॉल r डिवायडेड बाय कॅपिटल R इंटू Q. पाठीमागच्या वेळी फॉर्म्युला काय आलेला होता, Q डॅश इज इक्वल टू मायनस Q आलेला होता. ओके, पण आता मात्र Q डॅश इज इक्वल टू मायनस R बाय R इंटू Q हा फॉर्म्युला येतोय.
म्हणजे पुन्हा एकदा बघा, हे दोन स्पियर आहे. बाहेरचा स्पियर अर्थ कनेक्टेड असेल, आतल्या स्पियरला +5 कुलम चार्ज दिला तरी याच्यावर किती चार्ज इंड्यूस होणार लक्षात घ्या, -5 कुलम. हे रेडियस वगैरे विचारात घ्यायचे का संबंध नाही. परंतु आता आतला स्पियर जर अर्थ कनेक्टेड केला आणि बाहेरच्या स्पियरला आता 5 कुलम चार्ज +5 कुलम चार्ज दिला, तर आतल्या स्पियरवर चार्ज किती इंड्यूस होणार? ओके, तर तो -5 कुलम येत नाही. तर Q डॅश इज इक्वल टू मायनस बाहेरच्या स्पियरचा चार्ज इंटू रेडियसचा रेशो, म्हणजे स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी तयार होणार, कारण स्मॉल आर बाय कॅपिटल आर हे लेस दॅन 1च असणार ना. या काही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. So this is the electric potential of concentric spheres. Concentric sphereचा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा पार्ट जो आहे हा थोडासा डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, थोडासा डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे रिपीट करा. त्याच्यानंतरच ते तुम्हाला सोपं वाटेल. हे सोडू नका अजिबात. आठवडाभर हे कॉन्सेंट्रिक स्पियरचं एकदा तरी किमान काय करायचं, हे सोल्युशन करायचंच, म्हणजे तुम्हाला परफेक्टली लक्षात राहील. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे बाकीच्या केसचे फॉर्म्युले जरा बघूया. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड नॉन कंडक्टिंग स्पियर. Potential due to uniformly charged non-conducting sphere Now suppose there is a sphere like this, आणि हा नॉन कंडक्टिंग स्पियर आहे, म्हणजे दिलेला चार्ज आहे तिथंच राहणार आहे. ओके, सरफेसला जाऊन स्टोअर होणार नाही. म्हणजे दिलेला चार्ज सरफेसला जाऊन कधी स्टोअर होतोय, जर तो कंडक्टिंग स्पियर असेल. तर नॉन कंडक्टिंग असेल तर जिथं दिलाय तिथंच राहणार आहे. आणि सपोज हा युनिफॉर्मली चार्ज आहे, म्हणजे सगळीकडे काय झालेला आहे, डिस्ट्रीब्यूट झालेला आहे चार्ज व्यवस्थित आत व्हॉल्यूम मध्ये. तर इथं पोटेन्शियल इनसाइडचा फॉर्म्युला काय बघा, हा फॉर्म्युला थोडासा पाठ करावा लागेल तुम्हाला. पोटेन्शियल इनसाइड आहे that is K Q by capital R, where capital R is the radius of sphere, आणि आतला पॉइंट P जो आहे त्याचं डिस्टन्स सपोज स्मॉल r असेल. पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, स्मॉल r आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, इनसाइडला स्मॉल r इज लेस दॅन कॅपिटल R असणार. KQ by capital R in bracket 3/2 minus R square by 2R square. So this is the formula for potential inside. So आतमध्ये आता पोटेन्शियल सगळीकडे कॉन्स्टंट नाहीये, लक्षात घ्या. आतमध्ये पोटेन्शियल सगळीकडे कॉन्स्टंट नाहीये, तर ते स्मॉल r नुसार काय व्हायला लागलंय, व्हेरी व्हायला लागलंय. सो K म्हणजेच 1/4πε0. ओके, KQ by capital R 3/2 minus R square divided by 2R square. हे आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिक मध्ये जसं पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघितलेला होता, तसंच हा फॉर्म्युला आहे बघा. तिथं फॉर्म्युला काय होता, GM by capital R in bracket 3/2 minus R square by 2R square. सेमच फॉर्म्युला आहे तो आणि हा, काही डिफरन्स नाही. मग याच्यावरून पोटेन्शियल ऍट द सेंटर, सेंटर म्हणजे इनसाइड असेल ना, सेंटरला काय होणार बघा, स्मॉल r ची व्हॅल्यू 0 होणार आहे. सेंटरला गेल्यानंतर स्मॉल r इज इक्वल टू 0 येणार आहे. स्मॉल r 0 केले तर ही टर्म तेवढी कॅन्सल होणार आहे, आणि 3/2 काय येणार आहे, KQ by capital R येणार सेंटरला. म्हणजे थोडक्यात सेंटरला पोटेन्शियल जास्त असणार आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल ऑन दी सरफेस, हा फॉर्म्युला काय सिंपलच आहे, KQ by capital R. KQ म्हणजे
कंडक्टिंग स्पिअरचा जो फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला आहे, के क्यू बाय कॅपिटल आर. आणि पोटेन्शियल आउटसाइड तो देखील फॉर्म्युला सेमच आहे, के क्यू बाय स्मॉल आर. सरफेस आणि आउटसाइड हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते कंडक्टिंग स्पिअर प्रमाणेच आहेत, के क्यू बाय कॅपिटल आर, के क्यू बाय स्मॉल आर. ओके. आणि सेंटरला 3/2 के क्यू बाय कॅपिटल आर. म्हणजे लक्षात घ्या, सेंटरला सगळ्यात जास्त आहे, म्हणजे सेंटरला 1.5 के क्यू बाय कॅपिटल आर आहे, सरफेसला 1 के क्यू बाय कॅपिटल आर. आणि बाहेर गेल्यानंतर कॅपिटल आर पेक्षा स्मॉल आर आणखी वाढणार आहे, म्हणजे बाहेर गेल्यानंतर काय होणार आहे, पोटेन्शियल आणखी कमी होणार आहे, के क्यू बाय कॅपिटल आर पेक्षाही कमी होणार. त्याच्यामुळे याचा जर ग्राफ काढला तर ग्राफ जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. ग्राफ इज लाईक दिस. म्हणजे सेंटरला पोटेन्शियल काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. ओके. ऑन y axis there is a potential, on x axis there is a distance. ते किती असणार, 1.5 के क्यू बाय कॅपिटल आर. आणि सेंटर पासून काय होणार, सरफेस पर्यंत कमी कमी होत जाणार. हे कुठं असणार आहे, कॅपिटल आर डिस्टन्सला. आणि ते एक्झॅक्टली किती असणार आहे, दॅट इज के क्यू बाय कॅपिटल आर. आणि तिथून पुढे आणखी परत कमी होत जाणार आहे. सो देअरफॉर ग्राफ इज लाईक दिस. ओके. लक्षात येतं, ग्राफ म्हणजे सुरुवातीला जास्त असणार, नंतर कमी होत जाणार, आणि परत काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. सो ग्राफ ऑफ द पोटेन्शियल विल बी लाईक दिस. पोटेन्शियल जे आहे ते सगळ्यात जास्त सेंटरला असतं, सरफेसला त्याच्यापेक्षा कमी, आणि बाहेर गेल्यानंतर आणखी कमी होत जातं. सो दिस इज पोटेन्शियल ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड नॉन कंडक्टिंग स्पियर. त्याच्यानंतर पोटेन्शियल ड्यू टू चार्ज्ड सिलेंडर किंवा चार्ज्ड कंडक्टिंग रॉड. थर्ड केस. पोटेन्शियल ड्यू टू linear charge distribution. linear charge distribution. आता linear charge distribution म्हणजे काय, अशा प्रकारे सपोज एक सिलेंडर असेल, सिलेंडर किंवा रॉड असेल, हे आपण बघितलेलं आहे. सिलेंडर किंवा रॉड असेल तर चार्ज कुठं स्टोर होतोय, सरफेसवर चार्ज, म्हणजे चार्ज अलॉंग द लेंथ काय होतोय, स्टोर होतोय. आणि त्याच्यासाठी आपण कुठली टर्म वापरतो, लॅम्बडा नावाची टर्म वापरतो. ओके. याची रेडियस किती असेल, कॅपिटल आर. आणि ऍक्सिस पासून स्मॉल आर डिस्टन्सला पी पॉइंट आहे. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आठवतोय का, 1/2πε0 लॅम्बडा बाय स्मॉल आर. बरोबर आहे ना. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला आहे, 1/2πε0 लॅम्बडा बाय आर. लॅम्बडा म्हणजे काय असतं, इथं चार्ज पर युनिट लेंथ असतं. चार्ज पर युनिट लेंथ ते क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. किंवा चार्ज आणि टोटल लेंथ दिलेले असेल तर लॅम्बडा कसं काढायचं, क्यू डिवायडेड बाय एल करावं लागणार. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय येणार बघा, 1/2πε0, इथं मायनस साइन तर येणारच आहे, लॅम्बडा ln r हा फॉर्म्युला येणार. तर हा फॉर्म्युला कसा काय आला इथं,
तर नेहमी लक्षात ठेवा, इंटेन्सिटीवरून पोटेन्शियल काढायचं असेल, अगोदर बघितलंयच की आपण इंटेन्सिटीचा फॉर्म्युले पार्ट असतील, तुम्हाला पोटेन्शियलचा फॉर्म्युला काढायचा असेल तर काय करतो, इंटिग्रेशन घेतोय ना. याचं इंटिग्रेशन घेऊन बघा की, कारण व्ही म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ई डी आर असतं, माहिती आहे ना. इंटिग्रेशन ऑफ ई म्हणजे काय, ई चे फॉर्म्युले बऱ्यापैकी तुम्हाला पाठ असतात, याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचंय. आता 1/2 पाय एप्सिलॉन नॉट काय कॉन्स्टंट, लॅम्बडा कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ 1/r dr आणि इंटिग्रेशन ऑफ 1/r dr म्हणजे काय येणार आहे, दॅट इज लॉग r, फक्त नॅचरल लॉग येणार आहे किंवा लॉग टू द बेस ई येणार आहे. असा हा फॉर्म्युला येतो, लक्षात घ्या. ओके, कुठलाही फॉर्म्युला असू दे, इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहित असेल तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला कसा काढायचा, तुम्हाला इंटिग्रेशन फक्त आहे त्या फॉर्म्युल्याचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचं आणि मायनस साइन इथं कंपल्सरी अप्लाय करायचं. ओके, सो 1/2 minus 1/2 pi epsilon naught lambda ln r. आणि जेवढं सरफेसला म्हणजे कंडक्टिंग सिलेंडर असेल तर जेवढं सरफेसला पोटेन्शियल असणार तेवढंच सगळ्या आतल्या पॉइंटला असणार आहे. म्हणजे सरफेसला किती असणार, -1/2 pi epsilon naught lambda ln capital R. त्याच्यानंतर नेक्स्ट, पोटेन्शियल ड्यू टू इनफायनाइट प्लेन शीट, चार्ज्ड इनफायनाइट शीट. सपोज अशा प्रकारे इथे एक शीट असेल विच इज पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि याची सरफेसच्या डेन्सिटी सिग्मा असेल, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आठवतोय का, त्या शीटच्या जवळ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते, सांगा फॉर्म्युला जरा. σ/2 एप्सिलॉन नॉट. हा आपण स्टडी केलेला आहे, फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजेत. मग पोटेन्शियल कसं काढणार रे, म्हणजे शीट पासून शीटच्या जवळ पोटेन्शियल किती असेल कसं काढायचं, इंटिग्रेशन ऑफ ई डी आर करायचं असतं, माहिती आहे ना. σ/2 एप्सिलॉन नॉट आणि इथं मायनस साइन द्यावं लागते, मायनस डी आर. आता σ/2 एप्सिलॉन नॉट हे कॉन्स्टंटच आहे ना, इंटिग्रेशन ऑफ डी आर म्हणजे काय येणार, फक्त आर येणार आहे. सो फायनल फॉर्म्युला येणार आहे सिग्मा स्मॉल r डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट. ओके, सो पोटेन्शियल ड्यू टू चार्ज इनफायनाइट शीट, त्याचा फॉर्म्युला आहे -σ r डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट, -σ r डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन नॉट. तसंच पोटेन्शियल ड्यू टू चार्ज्ड रिंग, potential due to charged ring. Suppose there is a ring like this, आणि या रिंगची रेडियस आहे कॅपिटल आर, रेडियस आहे कॅपिटल आर आणि ऍक्सिस वर स्मॉल आर डिस्टन्सला एक पी पॉइंट आहे. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे पोटेन्शियल ऍट दी potential at the center
पोटेन्शियल ऍट द सेंटर ऑफ रिंग त्याचा फॉर्म्युला असणार आहे के क्यू बाय. ओके, हा सेशन संपल्यानंतर आपलं आजचं लेक्चर थोडंसं एंड होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर सेशन संपल्यानंतर रिजॉईन करू नका. ओके, याला चार्ज क्यू दिलेला असेल तर के क्यू बाय फॉर्म्युला येणार आहे कॅपिटल आर.